मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा आपल्या कमेंट बॉक्समधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावयाची असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून विचारा। तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्न उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये। पहिला प्रश्न आहे की वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये काकांनी त्याच्या मुलाचे नाव लावले आहे, काय करावे? बघा, अनेक वेळा आपण असेही पाहत असतो की एखादी व्यक्ती उदरनिर्वाहासाठी घरापासून गावापासून दूर राहते आणि तेथे स्वतःचा संसार वगैरे करून जीवन जगत असते, परंतु कधी कधी गावाकडे देखील येत जात असते। या ये जा करणेमध्ये तो कधी गावामधील प्रॉपर्टी संदर्भाने रेकॉर्ड किंवा कागदपत्रे काढून पाहत नाही आणि काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी हे लक्षात येते की गावच्या रेकॉर्डला आणि 7/12 उतार्यावर आपले नावच नाही, त्या उलट आपल्या अन्य सहहिस्सेदाराचे नाव आहे। आणि मग प्रश्न पडतो की आता आपले नाव पुन्हा 7/12 उतार्यावर कसे लावायचे आणि या कामाची नक्की सुरुवात कुठून करायची? बघा, या सर्व प्रक्रियेची सुरुवात आपणास तो फेरफार काढून करावी लागेल की ज्या फेरफारने त्या एकट्या सहहिस्सेदाराचे नाव प्रॉपर्टीला लागलेले आहे। असा जो फेरफार तुम्ही काढून घ्याल त्या फेरफारवर तुम्हाला हरकत द्यावी लागते, म्हणजेच त्या फेरफारवर तुम्हाला अपील करून तो फेरफार रद्द करून मागावा लागेल। एखाद्या फेरफारवर अपील कसे करावे आणि एखादा फेरफार कसा रद्द करून घ्यावा याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे। वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ पहा। आता जर समजा फेरफार खूपच जुना असेल, म्हणजेच कायद्यामध्ये विहित जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्ये जर तुम्ही फेरफार आव्हानित करत नसाल तर तुम्हाला या अपिलासोबत एक उशीर माफी अर्ज देखील द्यावा लागतो आणि तुम्हाला झालेला उशीर माफ झाला तरच तुमच्या अपिलाचे कामकाज पुढे चालवले जाते आणि तुमचा उशीर माफी अर्ज कोर्टाने रिजेक्ट केला तर तुमचे अपील देखील काढून टाकले जाते आणि असा उशीर माफी अर्ज मंजूर केला गेला तर मात्र तुमच्या अपिलाचा गुणांवर निर्णय करण्यात येऊन अपील मंजूर अथवा नामंजूर करण्यात येतो। आणि समजा अपील दाखल करण्यास तुम्हाला उशीर झालेला नसेल तर तुम्ही त्या फेरफार विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 247 अन्वये एक RTS अपील दाखल करून तो फेरफार रद्द करून घेऊ शकता। इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की 7/12 असो किंवा फेरफार, हे दोन्हीही कागद रेकॉर्डचा एक भाग आहे, जे रेकॉर्ड सरकार कर गोळा करण्यासाठी सुसज्ज ठेवते। त्यामुळे फक्त 7/12वर आमच्या नावाची नोंद नाही असे असेल तरीही आपला वारसा हक्काने येणारा जो हिस्सा आहे किंवा जो वाटा आहे तो कायद्याने कोणाही व्यक्तीला नाकारता येणार नाही। मग या मालकी हक्कासाठी आपणास दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा एक दावा दाखल करावा लागेल आणि त्यामध्ये तुमचा कायद्याने येणारा हिस्सा देखील मागावा लागेल। दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा कसा दाखल करायचा, कोर्टासमोर तो कसा मांडायचा, वाटपाच्या दाव्यामध्ये कोर्ट फी स्टॅम्प किती द्यायचा याबाबतची सविस्तर माहिती देणारा देखील व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे। वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे। वाटपाच्या दाव्याच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा। आता संपूर्ण संभाषणाचा सार पाहिला तर आपल्या हे लक्षात येईल की जो मुद्दा रेकॉर्डचा आहे त्यासाठी तुम्हाला झालेल्या फेरफारवर अपील दाखल करून तो फेरफार रद्द करून घ्यावा लागेल आणि मालकी हक्क मिळवून घेण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा एक दावा दाखल करावा लागेल। दुसरा प्रश्न आहे की ज्या प्रॉपर्टीवर कुळ आहे त्या प्रॉपर्टीचे संपादन झाले तर भूसंपादनाचे पैसे कोणाला मिळणार, मालकाला की कुळाला? बघा, प्रश्नाचे उत्तर घेण्या अगोदर एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की ज्यावेळेस एखाद्या प्रॉपर्टीचे संपादन केले जाते त्या अगोदर जमीन मालकाला आणि कुळाला देखील नोटीस काढून त्यांच्या हरकती मागवल्या जातात। ज्यावेळेस कुळ त्याची हरकत नोंदवतो त्यावेळेस निश्चितच कुळाच्या या हरकतीबद्दल विचार केला जातो। त्याचप्रमाणे भूसंपादनाच्या वेळेस कोणत्या व्यक्तीस किती पैसे द्यायचे ठरलेले आहे याबाबत अवॉर्ड तयार केला जातो आणि या अवॉर्डमध्ये देखील ही बाब दर्शवलेली असते की भूसंपादनाची रक्कम कोणाला आणि किती द्यायची आहे। जसे की जमीन मालकास ठरलेल्या रकमेपैकी काही टक्के रक्कम आणि उर्वरित रक्कम कुळाला दिली जाईल। कधी कधी असेही नमूद असते की जादाची रक्कम कुळाला आणि त्यापेक्षा कमी रक्कम जमीन मालकाला मंजूर केलेली असते, परंतु तुम्हाला ही रक्कम तंतोतंत जाणून घ्यायची असेल तर निश्चितच तुम्हाला तुमच्या भूसंपादनाचा अहवाल पाहिला पाहिजे आणि वाचला पाहिजे। पुढचा प्रश्न आहे की कुलमुखत्यार पत्रावरून जमिनीचा व्यवहार करता येतो का?
या प्रश्नाचे सोपे उत्तर होय असे आहे, परंतु त्यासाठी देखील काही बाबी अशा असतात की ज्या कुलमुखत्यारपत्रामध्ये नमूद असणे आवश्यक असतात. जसे की पहिली महत्त्वाची गोष्ट असते की कुलमुखत्यारपत्र हे नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर असावे. त्याचबरोबर या कुलमुखत्यारपत्रामध्ये खरेदी विक्रीचे अधिकार देखील दिलेले असले पाहिजेत, कारण जे कुलमुखत्यारपत्र असते ते ठराविक कामासाठी देखील असते, जी कामे अनेक प्रकारची असू शकतात. जर एखादे कुलमुखत्यारपत्र त्या प्रॉपर्टी संबंधाने केसेसचे कामकाज पाहण्यासाठी दिलेले असेल तर त्या कुलमुखत्यारपत्रान्वये त्या जमिनीची खरेदी विक्री करता येणार नाही. त्यासोबत मोबदला देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे जर समजा ज्या व्यक्तीला खरेदी विक्रीच्या अनुषंगाने कुलमुखत्यारपत्रान्वये अधिकार दिलेले असतात त्या व्यक्तीने त्या जमीन मालकाला काही मोबदला देखील देणे आवश्यक असते आणि असा मोबदला मिळालेबाबत कुलमुखत्यारपत्रामध्ये नमूद देखील केलेले असावे. आणि ज्यावेळेस असे परिपूर्ण कुलमुखत्यारपत्र एखाद्या व्यक्तीस खरेदी विक्रीच्या अधिकारासहित दिले जाते त्यावेळेस त्या कुलमुखत्यारपत्रान्वये खरेदीचे विक्रीचे अधिकार प्राप्त होतात. त्या कुलमुखत्यारपत्रावरून जमिनीचा व्यवहार देखील करता येतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.